अहो अहो ऐका तरी माझं, थांबा. मी जर तुमच्यासाठी एवढं सगळं करून तुम्ही जर असंच वागणार असाल ना माझ्याशी, तर मला पण काहीतरी करावं लागेल. कर, पाहिजे ते कर. ठीक आहे, मी जामकर साहेबांना सगळं जाऊन सांगते. माझ्या प्रेमाची परीक्षा बघताय ना, नाही करायचं ना संसार माझ्यासोबत. ठीक आहे, मी आत्ता जाते जामकर साहेबांकडं आणि सगळं सांगून टाकते, सगळं कबूल करते. मी सांगते, मीच माधुरीला मारलं, मीच आर्याला मारलं, मीच श्यामल वहिनींना मारलं. आर्याच्या पोटात तुमचं बाळ होतं म्हणून मी तिला मारलं. सांगून टाकते ना. तुम्हाला जर माझ्यासोबत राहायचंच नाहीये, संसारच करायचा नाहीये, तर हे सगळं पापाचं ओझं माझ्या अंगावर घेऊन मी का फिरू? एकदाच हे पापाचं ओझं उतरवून टाकते आणि मोकळे होते. मी जाईन जेलमध्ये, मला नाही फरक पडणार, पण माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा घेऊन जाईन. आता तिथंच भेटूयात. ही त्या जामकरकडे पोहोचण्याआधी हिला कायमचा आराम दिला पाहिजे. थांब, जामकरला जाऊन सांगायचं ना. सांग, तेच पाहिजे ना, दुसरं येतं काय? मला त्रास झालेला बघायचा आहे, स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे. माझ्या हक्काचे कष्टाचे पैसे चोरलेच आणि मी रागवायचं पण नाही, चिडायचं पण नाही. मी माणूस आहे, मशीन नाही. बटन दाबलं की लगेच इमोशन चेंज व्हायला. राग येणार ना. मला वाटलं हे सगळं तू पैशांसाठी करतेस. जाऊ तू पैसे परत दिले तेव्हा कळलं मला, पैशांसाठी नाही, फक्त माझ्यासाठी करते. हे बघ, मी सुद्धा माणूस आहे, मला सुद्धा इमोशन्स आहेत, वर खाली होणार, राग येणार. जनावर नाही मी. करू ना त्याचा विचार आपण परत. बरं, झालं गेलं, विसरून जा. हे बघ, कान पकडून मी माफी मागतो, सॉरी म्हणतो. आता स्वीकारायची भाषा करतायत म्हणजे नक्कीच मी दिलेल्या धमकीनं घाबरलेत. झालं गेलं, विसरून जा. आपण पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करू. तू म्हणतेस ना तसं मी तुला स्वीकारतो सुद्धा. नको चिडू आता. येतील आता, येतच असतील. पाणी प्या, पाणी. हा, अहो किती वेळ वाट बघायची मी. आधी तुमचा मुलगा आणि सून गायब झाले, मग त्यांना शोधायला तुमचे मिस्टर गेले, ते पण गायब झाले. अहो मी किती वेळ वाट बघायची.